ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. तर हा टेबल पुस्तकात दिलेला आहे तयार करून. काही फॉर्म्युले दिलेत, काही कॅल्क्युलेशन दिलेत. तर ते डिजिट्स वगैरे लक्षात ठेवायला थोडंसं क्रिटिकल असेल, पण जर तुमची कॅल्क्युलेशन चांगली असतील तर टेबल तुम्हाला पाठ करावा लागणार नाही. हा टेबल तुम्ही स्वतः तयार करू शकता. तर बघा आपण कसा तयार करायचा ते बघूया. पहिल्यांदा आपण सिंपल क्युबिकचा विचार करूया. पहिल्यांदा काय करूया, सिंपल क्युबिकचा. आता सिंपल क्युबिकची पॅकिंग इफिशियन्सी बघतानाची डायग्राम जर तुमच्या लक्षात असेल, लक्षात ठेवा तुम्ही, ती अशी काढली होती आपण की सिंपल क्युबिक आहे म्हणजे प्रत्येक कॉर्नरला पार्टिकल असं दाखवलेला, आपण त्याचा फक्त फ्रंट फेस दाखवलेला आणि मग हा त्याचा असा फ्रंट फेस दाखवला होता आपण. तर हे डिस्टन्स असेल ते आर असेल आणि रेडियस असेल आणि ही असेल ती एज लेंथ असेल. डायग्राम वरून क्लिअर होते की एज लेंथ ए मध्ये 2 रेडियस बसत आहेत, म्हणजे ए इज इक्वल टू 2r असेल. देअरफॉर आर विल बी इक्वल टू a/2. रिलेशन आपल्याला इथं भेटते, आपल्याला ते लक्षात ठेवायची गरज नाही. a/2 आणि a/2 आहे 1/2 इंटू a, दॅट इज 0.5000 a असे आपण त्याला म्हणू शकतो. तर हे झालं सिंपल क्युबिकचे रेडियस. आता तुम्ही बॉडी सेंटर्ड क्युबिकचे जर डायग्राम तुम्ही लक्षात घेतली, पाहिली, सुरुवातीला तुम्ही बघा, नंतर ती लक्षात ठेवा. ती जर पाहिली तर ती डायग्राम साधारण अशी होती. आपण आधी क्यूब काढून घेतला होता पूर्ण, असा तो क्यूब होता आणि याच्यामध्ये 3 पार्टिकल दाखवले होते. आपण किती पार्टिकल दाखवले होते? 3 पार्टिकल. कुठले 3 पार्टिकल होते? तर पाठीमागच्या कॉर्नरचा एक पार्टिकल होता, फ्रंट फेसचा टॉपचा पार्टिकल आणि इथं मिडलला एक पार्टिकल आपण असा दाखवला होता. आणि नाव देताना इथं आपण ए म्हणलं होतं, इथं सी म्हणलं होतं आणि एफ, याच्या व्यतिरिक्त ई आणि डी असे 2 पॉईंट कन्सिडर केले होते. त्याच्याबरोबर 2 डायगोनल विचारात घेतलेले आपण. या क्यूबचा बॉडी डायगोनल जो होता तो ए मधून पास करून बॉडी सेंटर मधून जाऊन डी ला मिळत होता आणि दुसरा जो होता तो खालचा जो फेस आहे त्या फेसचा एक डायगोनल विचारात घेतला असा. आणि मग रिलेशन लक्षात घेताना आपण काय घेते, तर सुरुवातीला एएफ बघा, इथं एएफ लक्षात येईल तुमच्या की एएफ वरती पहिल्या स्पेअरची रेडियस, इकडे शेवटचा स्पेअर आहे त्याची एक रेडियस आणि सेंट्रल मिडल स्पेअर जो आहे त्याच्यात 2 रेडियस असणार आहेत. म्हणजे एएफ जो आहे तो 4r असणार आहे. एएफ जो असेल तो 4r असणार. आणि मग एएफ पुन्हा आपल्याला 2 प्रकारे मिळवायचे. जॉमेट्रिकली आपण मिळवला होता सुरुवातीला ट्रायंगल एएफडी असं म्हणलेलं, इन ट्रायंगल ईएफडी. ईएफडी मध्ये तुम्ही पायथागोरस वापरला होता. पायथागोरसचा वापर करून तुम्ही एफडी स्क्वेअर वापरला होता. एफडी स्क्वेअर विल बी इक्वल टू, आता एफडी स्क्वेअर विल बी इक्वल टू रिमेनिंग 2 साइड. 2 साइड कुठल्या आहेत तर ईएफ एक असेल आणि ईडी एक असेल. या दोन्ही एज लेंथ आहेत आणि म्हणून आपण लिहिलेलं ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दॅट इज 2a स्क्वेअर. एफडी स्क्वेअर विल बी इक्वल टू 2a स्क्वेअर. आणि पुन्हा दुसरा ट्रायंगल जो विचारात घेणार आहे आपण, ट्रायंगल एएफडी. एएफडी बघा, एएफडी हा जो ट्रायंगल आहे याचा जो डायगोनल असेल तो एएफ असणार आहे. याच्यामध्ये एएफ स्क्वेअर विल बी इक्वल टू, आता एएफ स्क्वेअर विल बी इक्वल टू काय असणार आहे तर रिमेनिंग 2 साइड एडी राहील. एडी ही जर बघितली तर पुन्हा एज लेंथ असणार आहे एस स्क्वेअर प्लस एफडी स्क्वेअर. एफडी स्क्वेअर जर बघितला तर तो असणार आहे 2a स्क्वेअर, कारण इथं आपण एफडी काढलेला आहे. एफडी स्क्वेअर विल बी इक्वल टू 2a स्क्वेअर. आणि मग पुटअप कॅल्क्युलेशन केलं तर 3a स्क्वेअर होईल. एएफ स्क्वेअर विल बी इक्वल टू 3a स्क्वेअर. आणि मग एएफ विल बी इक्वल टू √3a. एफ विल बी इक्वल टू √3a. आणि इथे एक एफ मिळालेला आहे, इथे एक एफ मिळालेला आहे. दोन्हीचा जर विचार केला तर 4r विल बी इक्वल टू √3a होईल. आणि r चं जे रिलेशन आहे ते √3/4a होईल. एवढं कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवलं. कोणासाठी आहे हे तर बीसीसी दॅट इज बॉडी सेंटर्ड क्युबिक. याच्यासाठी जर बघितलं तर काय इक्वेशन येते √3/4
ए आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे ते किती येते 0.4330. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. याच्यानंतर तिसरा जो टाइप आहे तो सिंपल आहे. हा बॉडी सेंटर थोडासा तुम्हाला कॅल्क्युलेशनला लेंदी आहे, पण तिसरा आहे तो पुन्हा सोपा झालेला आहे FCC. याच्यामध्ये जर बघितलं तर FCC ची डायग्राम बघितली तर ती डायग्राम आपण अशी काढली होती. आपण 3 पार्टिकल दाखवले होते फ्रंट फेसचे. हा एक पार्टिकल, त्याच्याबरोबर खालच्या कॉर्नरला एक पार्टिकल आणि सेंटरला एक पार्टिकल फेसचा होता. A, B, C आणि B असा फ्रंट फेस घेतला होता आपण. हा डायगोनल आपल्याला विचारात घ्यायचे AC. आता बघितलं तर AB एज लेंथ आहे, BC ही सुद्धा एज लेंथ आहे आणि AC जर बघितलं तर इथं एक रेडियस दाखवता येईल आपल्याला, इथे एक रेडियस आणि हा डायगोनल आहे म्हणजे 2 R असतील. याच्यावरून लक्षात येते आपल्या की AC काय असणार आहे तर 4R असणार आहे. AC हा काय असेल 4R असेल. आणि पुन्हा ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये AC स्क्वेअर विल बी इक्वल टू अगेन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, दॅट इज A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. AC square will be equal to 2A square and AC will be equal to root 2A. AC will be equal to root 2A. आणि मग ज्यावेळेस आपण हे AC हे ज्यावेळेस कंपॅरिझन करू त्यावेळेस 4R will be equal to root 2A and R will be equal to root 2 by 4A. हे इथं पुटअप करा. R will be equal to root 2A by 4 आणि तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करा त्यावेळेस हे कॅल्क्युलेशन तुमचं येईल 0.3535. एवढं तुम्हाला फक्त डिराईव्ह करता आलं पाहिजे. लक्षात ठेवायला एका वेळेस एकच कुठला तरी प्रश्न विचारला जाईल, एकाच कुठल्या तरी याचं डेरिव्हेशन करावं लागेल आपल्याला, त्यामुळे वेळ कमी लागेल. आणि एकदा हे लक्षात आलं की पुढचं सोपं आहे. पुढचं काय सोपं आहे तर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करायचे. तर बघा व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल जो आहे तो फॉर्म्युला आहे 4/3 पाय R क्यूब. R आपण इथं डिराईव्ह केलेला आहे, आता फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे. 4/3 बघा सिंपल क्यूबिकचा असेल 4/3 पाय R क्यूब आहे म्हणजे A क्यूब बाय 8 येईल. इथं डिवायडेशन होईल 2 आणि काय राहील पाय A क्यूब 2 into 3 into 2 6. सिंपल आहे पाय A क्यूब बाय 6. सिंपल आहे. तर या पद्धतीने बाकी दोघांचं पण करून बघूया आपण, आपल्याला पुटअप करता येईल व्हॅल्यू. बघा इज इक्वल टू, आता बॉडी सेंटर साठी बघूया. R ची जी व्हॅल्यू आहे ती √3/4 आहे. 4/3 पाय R क्यूब म्हणजे याचा क्यूब घ्यायचा आपल्याला, याचा क्यूब होईल 3 into √3 A क्यूब. 4 चा जो क्यूब असणार आहे तो 64 असणार आहे. डिवायडेशन होईल 4 इथं 16 होईल, 3 ला 3 कॅन्सल होईल, राहील काय फक्त √3 A क्यूब आणि इथं 16 आहे डिवायडेड बाय 16 हा पाय असा जे काय येईल तर √3 पाय A क्यूब बाय 16. तर असं हे सिंपल होत जाते, पाठांतराची गरज लागणार नाही तुम्हाला. आणि तिसऱ्या टाइप मध्ये जर बघितलं तर पुन्हा तिसऱ्या टाइप मध्ये आपण कॅल्क्युलेशन नुसार जाऊया. 4/3 पाय R क्यूब, तर R ची व्हॅल्यू आहे √2 आहे. √2 चा क्यूब जो असेल तो 2 into √2 असेल, 2 into √2. A चा क्यूब होईल आणि 4 चा जो क्यूब असेल तो 4 चा क्यूब पुन्हा काय होईल 64 होईल. पुन्हा काय होईल कॅल्क्युलेशन मध्ये 4 16 होईल. दिस विल बी इक्वल टू अगेन पाय और 2 into √2 पाय 3 into 16 48 होईल. दिस विल बी अगेन इक्वल टू √2 पाय डिवायडेड बाय 24. तर हे आपण पुटअप करूया. √2 पाय बाय 24 A क्यूब असेल.
तर अशा पद्धतीने तुम्ही दुसरा कॉलम फक्त जर तयार केला डायग्रामच्या आधारावर, तर तिसरा कॉलम तुम्हाला पाठांतराची गरज लागत नाही, ऑटोमॅटिकली तुम्ही कॅल्क्युलेशनच्या आधारावर तो तयार करू शकता. आणि चौथा कॉलम फक्त काय करायचे, तुम्हाला टोटल पार्टिकलची संख्या माहित असली पाहिजे. तर सिंपल क्यूब मध्ये बघा पार्टिकल एकच असतो. कसा एक असतो तर तुम्हाला तेही सांगतो की प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट असे 8 कॉर्नर एकच पार्टिकल असणार आहे. आणि मग इथं जे आपण व्हॉल्यूम काढलेलं आहे ते सिंगल पार्टिकलचं काढलेलं आहे. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम इथं जे असेल तेच इथं असेल. म्हणजे इथं पण कॅल्क्युलेशन काय येईल, पाय पार्टिकल्स दाखवले मी, पाय a³/6. आता बीसीसी आहे, बीसीसी ला पार्टिकल किती असतात तर बीसीसी ला पार्टिकल 1/8 × 8 हे कॉर्नरचे पार्टिकल आणि बॉडी सेंटरचा पूर्ण एक पार्टिकल असे टोटल मिळून 2 पार्टिकल असतात. हे सिंगल पार्टिकल आहे. 2 पार्टिकल जे असतील ते 2 पार्टिकलचं व्हॉल्यूम याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, √3 पाय a³/8, कारण याला आपण काय करतोय 2 ने मल्टिप्लाय करतोय. फेस सेंटर आहे, फेस सेंटर मध्ये पार्टिकल किती असणार आहेत तर कॉर्नरचे 1/8 × 8 चा एक पार्टिकल आणि प्रत्येक फेसला हाफ पार्टिकल असतो. असे फेस किती आहेत तर 6, 1 + 3 टोटल 4 पार्टिकल असतील. याला जर तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय भेटेल तुम्हाला, √2 पाय a³/6. आणि मग याचे कॅल्क्युलेशन पाठ करायची गरज नाही. किंवा पॅकिंग इफिशियन्सी आपण बघितलेलं आहे की याच्यामध्ये जे बघितलेलं आहे पॅकिंग इफिशियन्सी 52% आहे. म्हणजे याचं जे कॅल्क्युलेशन असणार आहे ते 0.52 असणार आहे. याचं होतं 68%, ते असेल 0.68. आणि इथं जे बघितलं होतं ते आपण 0.74% होतं. फ्रॅक्शन मध्ये ते येईल 0.74. तर या पद्धतीने तुम्ही टेबल तयार करू शकता. पाठांतराची गरज लागणार नाही. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्या त्यावेळेस तुम्ही टॅली पण करू शकता. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना कॅल्क्युलेशन टॅली करू शकता, फॉर्म्युले टॅली करू शकता. म्हणजे कुठेही कन्फ्युज होण्याचा प्रश्न येणार नाही. तर तो जो टेबल आहे तो या प्रकारे आहे. आणि याच्या खाली अजून एक टेबल दिलेला आहे. याच्या खाली टेबल कुठला दिलेला आहे की हे जे टाइप्स आहेत तेच घेतलेले आहेत पुन्हा, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि एफसीसी. आणि इथं तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर दिलेत आणि पुढे पॅकिंग इफिशियन्सी म्हणलेलं आहे पुन्हा. तर पॅकिंग इफिशियन्सी आपण बघितलेलं आहे. सिंपल क्युबिक आहे ते 52% आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक आहे ते 68% आहे आणि फेस सेंटर्ड क्युबिकची पॅकिंग इफिशियन्सी जी आहे ती आहे 74%. राहिला फक्त कोऑर्डिनेशन नंबर. तो कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला लिहून दिलेत त्यांनी, ते कसे आहेत ते आधी बघूया. सिंपल क्युबिकला कोऑर्डिनेशन नंबर 6 दिलेला आहे. बॉडी सेंटरला कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो 8 दिलेला आहे आणि एफसीसी ला 12 दिलेला आहे. तर तो कसा आलाय बघा की सिंपल क्युबिक म्हणलं की इथं आपण दाखवूया आधी सिंपल क्युबिक कसा असणार आहे किंवा कसा तयार झालेला ते दाखवून झालेलं आहे बघा. ज्यावेळेस या टाईपचं पॅकिंग असेल, असा हा फ्रंट फेस असेल आणि हा बॅक फेस असेल आणि असा तयार होतो सिंपल क्यूब. याच्यामध्ये आपण असं म्हणलेलं की ज्यावेळेस 2 डायमेन्शनल पॅकिंग असेल या पद्धतीचं, त्यावेळेस जर सेंट्रल आयटम तुम्ही बघितला तर तो किती जणांना टच करतोय तर तो 4 जणांना टच करतोय. म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंग हा टाइप आपण बघितलेला की हे जे 4 आयटम आहेत या 4 आयटमला तो काय करेल, डायरेक्टली टच करत असतो या प्रकारे. आणि मग त्या लेअर मधले 4 फ्रंट लेअर, आता इथं लक्षात येईल तुमच्या की हा पुढच्या लेअरला पण टच करतोय आणि पाठीमागच्या एका लेअरला टच करेल. म्हणजे त्या लेअर मधले, स्वतःच्या लेअर मधले 4, फ्रंट लेअरचा 1 आणि पाठीमागच्या लेअरचा 1 असे 6 पार्टिकलला टच करत असेल. आणि त्या टच करणाऱ्या पार्टिकलची संख्या म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर, याच्यावर आपली चर्चा झालेली आहे पॅकिंगच्या वेळेस. तर हा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. आता बॉडी सेंटर्ड क्युबिकला 8 म्हणलेला आहे. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक 8 हे समजायला सोपं आहे तुम्हाला, कारण बॉडी सेंटर म्हणतोय आपण. बघा समजा हा जर क्यूब असेल तर याला 8 कॉर्नर आहेत. 8 कॉर्नरला पार्टिकल असतात, टाईप कुठलाही असो, सिंपल क्युबिक असो, बॉडी सेंटर्ड क्युबिक असो किंवा फेस सेंटर्ड क्युबिक असो, प्रत्येक कॉर्नरला पार्टिकल असतो. आणि बॉडी सेंटर म्हणजे बॉडीच्या आतमध्ये पार्टिकल असणार आहे. तो पार्टिकल किती जणांना टच करेल तर प्रत्येक कॉर्नरच्या पार्टिकलला टच करेल. असे किती कॉर्नर आहेत तर 8 कॉर्नर आहेत. म्हणजे सेंट्रलचा पार्टिकल हा 8 कॉर्नरला टच करतो. इथं क्लिअर होतं की कोऑर्डिनेशन नंबर हा किती असणार आहे, 8 असणार आहे. आणि एफसीसी मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती म्हणलेला आहे
तर 12 म्हणलेला आहे. FCC बरोबर त्याला दोन अजून नाव दिले आहेत, SCP हेक्झागोनल क्लोज पॅकिंग आणि क्युबिक क्लोज पॅकिंग. तर हे कसं दाखवायचे आपल्याला, ज्यावेळेस टाईप आपण एबी टाईपचं पॅकिंग बघितलं होतं. बघा, हा लेयर ए असेल तर हा बी असेल आणि हा पुन्हा ए पुन्हा बी, या टाईपचं पॅकिंग बघितलं होतं. त्यावेळेस सेंट्रल आयटम जर विचारात घेतला तर हा सेंट्रल आयटम किती जणांना टच करतोय, तर हे 2, आणि हे ज्यावेळेस आपण जोडू त्यावेळेस हेक्झागोनल क्लोज पॅकिंग होते. हा 6 त्याच लेअर मधल्या 6 जणांना टच करतोय. आणि वॉइड तयार होताना आपण असं बघितलेलं की वॉइड तयार होताना हा ज्यावेळेस पुन्हा याच्यावरती दुसरा लेअर ठेवला जाईल AB फॉर्मॅटमध्ये, हा ए आहे, बी फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस ठेवला जाईल त्यावेळेस पार्टिकल या पद्धतीने ठेवले जातील आणि मग तो वरच्या तिघांना टच करेल. असंच खालच्या लेअर मधले तिघांना, म्हणजे स्वतःच्या लेअर मधले 6, वरच्या लेअर मधले 3 आणि खालच्या लेअर मधले 3, टोटल 12 पार्टिकलला टच करत असेल, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 12. पॅकिंग इफिशियन्सी लक्षात ठेवा 52% आहे सिंपल क्युबिक मध्ये, 68% आहे बॉडी सेंटर मध्ये आणि 74 आहे FCC मध्ये. ही पॅकिंग इफिशियन्सी आहे किंवा व्हॉल्यूम ऑक्युपाइड, पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड आहे. प्रश्न काय विचारलाय त्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. पर्सेंटेज ऑफ ऑक्युपाइड स्पेस विचारलेला आहे का पर्सेंटेज ऑफ एम्प्टी स्पेस म्हणजे वॉइड विचारलेला आहे. वॉइड जर बघितला तर याचा 100 मधून मायनस केल्यानंतर 47 येईल, 48 to 47 येईल. याचा जो आहे तो कम्प्लीट 32 आहे, याचा 26 आहे. हे पर्सेंटेज मध्ये येतं. आणि टोटल व्हॉल्यूम जे आहे ते फ्रॅक्शन, म्हणजे प्रश्नामध्ये काय शब्द आहेत तोही बघणं गरजेचं आहे. फ्रॅक्शन ऑफ पॅकिंग विचारलेलं आहे का पर्सेंटेज ऑफ पॅकिंग विचारलेलं आहे. पर्सेंटेज असेल तर या पद्धतीनं 52, 68 आणि 74 असेल. फ्रॅक्शन विचारलेला असेल तर तो मात्र 0.52, 0.68 आणि 0.74 असेल. तर या पद्धतीनं हा टेबल न्यूमेरिकलच्या आणि MCQ दोन्हीच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. तर ट्राय करून बघा एकदा ज्या पद्धतीने मी तयार केलेला आहे, आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. थँक्यू.